महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचे पडसाद आता राज्यभरासह रायगड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ अलिबागमध्ये काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या वागणुकीबद्दलही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. या निषेध रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंतर मंतरवर झालेल्या लाठीमाराच्या संदर्भातला हा काँग्रेस पक्षाचा निषेध मोर्चा, जो राहुल गांधींना बेकायदेशीररित्या अटक केली त्या संदर्भातला हा निषेध मोर्चा अत्यंत यशस्वी पद्धतीने आजचे आमच्या तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ह्या अलिबाग शहरात संपन्न झाला. ह्या मोर्चातून मी एकच संदेश देईन की 2014 पूर्वीचा भारत देश हा पुन्हा आम्हाला लोकांना अस्तित्वात आणून द्यायचा आहे आणि त्यासाठी राहुल गांधींबरोबर संघर्ष करण्यासाठी अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्याची काँग्रेसची टीम परिपूर्ण सज्ज असल्याचा इशारा आजच्या मोर्चातून ह्या काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. एक असं आमच्या निदर्शनास आलं की राहुल गांधींना अटक करून नेत असताना राजस्थानचे पोलीस असतील, हरियाणाचे पोलीस असतील, ते त्यांच्या कानात कुजबुजत होते की आम्हालाही सुद्धा हे सरकार बदलायचं आहे. आम्हाला सुद्धा साधारणपणे आंदोलन करताना असं वाटलं होतं की पोलीस आम्हाला अटकाव करतील, परंतु राहुल गांधींची कुजबूज इथल्या पोलिसांच्या सुद्धा कानात पोचलेली असावी असा अनुभव आम्हाला आजच्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने आला. मी इथल्या पोलीस प्रशासनाचे सुद्धा या मोर्चाला सहकार्य केल्याबद्दल अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज जो आंदोलन घडलं त्या अख्ख्या युवकांना, अलिबागच्या युवकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे. सोशल मीडियावरती बघतोय, बातम्यांमध्ये बघतोय, हा निषेधाचा जो कार्यक्रम केलेला आहे या सरकारने, पोलिसांच्या माध्यमातून जो लाठीचार्ज चालू आहे, अनामुष्य लाठीचार्ज चालू आहे, विद्यार्थ्यांना मारहाण चालू आहे, त्यांच्याकडनं रक्त येते. ह्या अलिबागच्या युवकांना एकच गोष्ट बोलतो, हे एवढं सगळं बघून जर दोन ओळी मला आठवतात, अभी भी जिसका खून न खोला वो खून नहीं पानी है, अभी भी जिसका खून न खोला वो खून नहीं पानी है, जो देश के काम ना आया वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है. जय संविधान. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन चालू होतं आणि ज्या तरुणांवर लाठीचार्ज झाला, एवढा भ्याड लाठीचार्ज होता का आपल्याला सुद्धा बघून डोळ्यातून आचरा आलं. नुसतं लाठीचार्ज न ते लाटेनं खिले होते आणि तरुणांना रक्तबंबाळ झाले. ह्या संदर्भात आज हा मोर्चा होता. त्याच पद्धतीने राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने अटक झाली, प्रियांका गांधी, अनेक खासदार, ती अतिशय भ्याड पद्धतीची अटक होती. कारण ज्या पद्धतीने संविधानाने अधिकार दिलेला आहे का तुम्ही आंदोलन करू शकता, पण ज्या पद्धतीने राहुल गांधींना अटक झाली ते जसं काय पाकिस्तानी अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना ते फरफरट नेलेलं आहे. त्याच्याकरता आम्ही निषेध करतो आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, घेतलाच पाहिजे. आज खूप म्हणजे कमी वेळामध्ये काँग्रेस भवन ते बाबासाहेब पुतळ्यापर्यंत जो निषेध मोर्चा आयोजन केलं आहे, त्या मोर्चाला कमी वेळामध्ये आमचे सर्व पदाधिकारी, सहकारी, सर्व पत्रकार मित्र, पोलीस प्रशासन हे सर्वही सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.